सर तुम्ही पुण्यामध्ये आला किंवा राज्यामध्ये आला की तुम्ही महाराष्ट्रात कधी येणार, महाराष्ट्रात सक्रिय कधी होणार, अशा चर्चा सुरू होतात. तुम्ही मोस्ट ऑफ जास्त दिल्लीमध्येच असतात, तर महाराष्ट्रात यायला परत. पण महाराष्ट्रातला माणूस वेगवेगळ्या राज्यात जाऊन चांगलं काम करतोय हे बरं वाटतं की नाही? आम्हाला आणखी बरं वाटेल तुम्ही आता महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षा होती की तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष व्हाल पक्षाचे, पण ते काही झालं नाही. महाराष्ट्रात नितीन नवीन सगळे चांगले राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आम्हाला मिळाले. तुम्ही आता राहुल गांधी आणि अटलजींच्या विरोधी पक्षनेते असतानाच्या काळापासून बोलला, पण सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना सन्मान देणं, याच्यातच विरोधक सत्ताधाऱ्यांना सन्मान देतील असं वाटत नाही का? मला वाटतं मुळात विरोधकांचं ते सन्मान देण्यासारखं असतं. आता काल प्रियंका गांधी चहा प्यायला गेल्या होत्या, राहुल गांधी जाऊ शकले. साध्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. काँग्रेसने एकदा स्वतः ठरवलं पाहिजे की आपल्याला सिरियस विरोधी पक्ष म्हणून जनतेने घेतलं पाहिजे का. आता बळबळ जे मोदींना विरोध करू इच्छितात ते तुमच्या पाठीशी येतात, त्याने जिंकता येत नाही. पण याला व्हाईस वर्सा जिंकायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही केलं पाहिजे. गडकरींनी जे प्रेम दाखवलं तेच मोदी आणि शहा का दाखवू शकत नाही. कारण काल होते ना, काल मोदीजी पण होते, ज्यावेळी प्रियंका होते. या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीनं या विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती टीका केली जाते, नॉमेनक्लेचरची ठेवली जातात त्यांना, त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचे दोष आहे असं तुम्हाला वाटत नाही का? मला वाटतं जनता ठेवते नाव, सत्ताधारी ठेवत नाही.